राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। अर्थसंकल्पानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे 2000 रुपये जमा होणार। नमो शेतकरी योजनेचे पैसे नेमके कधी जमा होणार, पुढे बघूयात। सोयाबीनचे दर वाढले, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशा। आता विक्रीसाठी सोयाबीनच नाही, दरवाढीचा फायदा नेमका कोणाला होत आहे, असा प्रश्न उपस्थित। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निकषाद्वारे लाभार्थ्यांची तपासणी। महिला व बालविकास सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। योजनेच्या लाभार्थी महिलांना अर्जामध्ये दुरुस्तीची संधी। लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारचा मोठा निर्णय जाहीर। सलोखा योजनेला 2027 पर्यंत मुदतवाढ। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। शेतजमिनीचे वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता सलोखा योजनेला मुदतवाढ देण्यामध्ये आली आहे। 1 जानेवारी 2027 पर्यंत ही योजना लागू राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। महाराष्ट्रामध्ये हमीभावाने तूर खरेदीस मंजुरी। 3,37,000 टनाचे उद्दिष्ट 2,696 कोटींची तरतूद करण्यामध्ये आली असल्याची माहिती समोर आली आहे। सध्या जर बघायला गेलं तर आता महाराष्ट्रामध्ये देखील हमीभावाने तूर खरेदीस सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार। राज्यात ढगाळ हवामानासह अनेक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता। राज्यात किमान तापमानासह थंडी कमी अधिक होत आहे। यातच उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवातामुळे राज्यात ढगाळ हवामान होण्याची शक्यता असून काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। राज्यातून थंडी गायब झाली। राज्यामध्ये मकर संक्रांतीनंतर थंडी कमी झालेली बघायला मिळत आहे। किमान तापमानामध्ये सतत होणाऱ्या चढ उतारामुळे सध्या राज्यामध्ये गारठा काहीसा कमी होताना दिसत आहे। ढगाळ वातावरण पिकांच्या मुळावरती पीक रोगांच्या विळख्यात। बळीराजांच्या अडचणीमध्ये वाढ, उत्पादन घटण्याची भीती। मन की बात एकजुटीचा जनसंकल्प हीच भारताची खरी ताकद। नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन। भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था। महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन। नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यांमध्ये पाणी पोहोचून शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न। तुरीला चमक, दर पोहोचले 8,000 रुपयांवरती। मार्केटमध्ये नव्या तुरीची आवक सुरू झाली असली तरी गावरान तुरीचा हंगाम जानेवारी अखेरनंतरच सुरू होतो। सध्या तुरीच्या दरामध्ये अचानक वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे। सध्या जर बघायला गेलं तर 8,000 रुपयांपर्यंत दर आहेत। अनुदान घोटाळे येथील आणखीन 4 तलाठी अटकेमध्ये। आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई। आतापर्यंत 24 आरोपी अटकेमध्ये। जालना जिल्ह्याची अपडेट। माल गेला, भावाला सोयाबीन 5,000 रुपयांवरती। शेतकऱ्यांचे हात रिकामेच, व्यापारी मालामाल। दरामध्ये चांगलीच सुधारणा। जळगाव जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवासच्या 28 लाख घरकुलांमध्ये पेटणार सौर मशाल। राज्य शासनाचा आनंद प्रकाश। लाभार्थ्यांना प्रत्येकी 50,000 रुपये योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान। बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 28,778 शेतकऱ्यांसाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर। वाटप सुरू झाले, शेतकऱ्यांना दिलासा। अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये पैसे जमा होणार, पुढे बघूयात। 60 वर्षानंतरही 5,000 रुपयांपर्यंत पेन्शनची हमी कायम। अटल पेन्शन योजनेला 2031 पर्यंत मुदतवाढ। वयस्करांना हक्काचा आधार देणाऱ्या अटल पेन्शन योजनेला 2030 ते 31 या आर्थिक वर्षापर्यंत सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारची मान्यता। स्मार्ट मीटर असेल तरच दिवसा वीज वापराची सवलत। राज्य वीज आयोगाने केले दर निश्चित। स्मार्ट मीटरमुळे होणाऱ्या बिलाच्या तक्रारी शून्य। कृषी संजीवनीमधून शेतकऱ्यांना 24 तासात अनुदान। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून 24 तासात अनुदान मिळणार। मागील त्याला सौर कृषी पंप सिंचनासाठी हक्काची स्वातंत्र्य आणि शाश्वत योजना। शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान। 3.5 लाखांचा मिनी ट्रॅक्टर घ्या, 90% अनुदान मिळवा। अनुसूचित जाती व नवबौद्ध बचत गटांसाठी योजना। निराधार लाभार्थ्यांचे अनुदान थांबले। आधार अपडेट नसल्यामुळे होत आहे त्रास। लाभार्थ्यांना आधार अपडेट करण्याचे आव्हान। ग्राहकांना मिळणार मोफत वीज। बुलढाणा जिल्ह्यामध्ये केवळ 100 अर्ज। लाभासाठी अर्ज करण्याचे महावितरणाने केले आव्हान। केवायसी चुकलेल्या बहिणींना दिलासा। अंगणवाडीताई करणार प्रत्यक्ष पडताळणी। योजनेच्या निकषानुसार पात्र असून देखील अनेक महिलांचे हप्ते रखडले।
शेतकऱ्यांच्या हातून गेल्यावरती पांढऱ्या सोन्याला झळाळी. सध्या जर बघायला गेलं तर आता कापसाच्या दरामध्ये चांगलीच सुधारणा बघायला मिळत आहे, परंतु या वाढीचा फायदा शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केलेल्या व्यापाऱ्यांनाच होत असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर कापसाच्या दरामध्ये सुधारणा. बाजारपेठेमध्ये हमीभावापेक्षा तुरीला अधिक दर, शेतकऱ्यांना दिलासा. जानेवारी अखेरीस तुरीच्या दरामध्ये अचानक वाढ झाली आहे. सध्या तुरीचे भाव 6,400 ते 8,700 रुपये प्रति क्विंटल आहेत. गेल्या आठवड्यामध्ये तुरीच्या दरामध्ये चांगलीच सुधारणा बघायला मिळाली. तुरीच्या दरातील सुधारणामुळे शेतकऱ्यांना दिलासा. TCN मार्कशीटसाठी शुल्क मागल तर कठोर कारवाई होणार. शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांची अडवणूक. खाद्यतेलाला महागाईचा तडका. शेंगदाणा तेल 200 रुपये किलोवरती. सततच्या वाढत्या महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. कापूस सोयाबीनच्या दरामध्ये झाली वाढ. बळीराजा मात्र झाला कंगाल. आता विक्रीसाठी शेतकऱ्यांकडे शेतमालच नाही. दरवाढीचा फायदा नेमका कोणाला होणार? सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचाच जास्त फायदा होत आहे. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे आता पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात केली जात आहे. हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी EKYC करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी EKYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी EKYC करा. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा आणि त्याचबरोबर पीक विम्याचा तुमचा अर्ज हा मंजूर आहे का नाही याची देखील खात्री करा. जर तुमचा अर्ज हा मंजूर असेल तर आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कपाशीची उलंगवाडी. दोनच वेच्यामध्ये शेतकऱ्यांचा गाडा आर्थिक कचाट्यामध्ये. कपाशीवरती रोगांचा प्रादुर्भाव. ट्रॅक्टरच्या साह्याने मशागत सुरू. माल विकल्यानंतर झाली दरामध्ये सुधारणा. सोयाबीन पाठोपाठ तुरीने देखील दिला दगा. शेतकरी चिंतेमध्ये. खर्च वाढला, उत्पादन घटले. सध्या जर बघायला गेलं तर शेतकरी आर्थिक संकटामध्ये. 3 वर्षानंतर सोयाबीनला 5,000 रुपयांचा दर. शेतकऱ्यांनी माल विकल्यानंतर दर वाढण्याची ही जुनीच पद्धत. सोयाबीन दरामध्ये उसळी. शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचाच होत आहे मोठा फायदा. सध्या जर बघायला गेलं तर सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा. कडधान्यांची हमीभावाने 100% खरेदी होणार. कृषी मंत्री चव्हाण यांची माहिती. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे. लाडक्या बहिणींना 2,100 रुपये देणारच. एकनाथ शिंदेंचे सातारामध्ये आश्वासन. लवकरच बहिणींच्या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे. ऐन थंडीमध्ये पुन्हा पावसाचं संकट. महाराष्ट्रामध्ये पुन्हा बरसणार सरी. सध्या जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानामध्ये मोठे चढउतार दिसत असून आता राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता. जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या विरोधामध्ये हक्कभंगाचा इशारा. आमदार लोणीकरांचे गंभीर आरोप सध्या बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर आता जालना जिल्ह्यामध्ये अनुदानाचा घोटाळा उघडीस आला आहे. जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या विरोधामध्ये हक्कभंगाचा इशारा. महात्मा गांधींचे नाव हटवून काय मिळेल? मनरेगा बदलांवरती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची टीका. मनरेगामधील प्रस्तावित बदलांवरती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवरती जोरदार टीका केली असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. महात्मा गांधींचे नाव हटवून काय मिळणार असा देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला. मागण्या मान्य न झाल्याने किसान सभेचा लाँग मार्च. मुंबईच्या दिशेने राज्य शासनासोबतची चर्चा निष्फळ. माकप आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला हजारो शेतकऱ्यांचा लाँग मार्च निर्णायक टप्प्यावरती पोहोचला असल्याचं सध्या चित्र बघायला मिळत आहे. मागण्या मान्य न झाल्यामुळे आता किसान सभेचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने. कर्जमाफीची सर्व माहिती अद्याप विकास संस्थांकडेच. फार्मर आयडी अडचणीचा मुद्दा. 5 वर्षाची माहिती द्यावी लागणार. राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असा प्रश्न उपस्थित. निधीसाठी केंद्र सरकारकडे मागणी. सध्या जर बघायला गेलं तर कृषी विभागाच्या तिजोरीमध्ये निधी अभावी खडखडाट सध्या बघायला मिळत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडे निधीची मागणी करण्यात आली. ऑनलाईन नोंदणीशिवाय तुरीची हमीभाव खरेदी नाही. शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे कृषी विभागाचे आव्हान. तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑनलाईन नोंदणीशिवाय तुरीची हमीभाव खरेदी नसल्यामुळे आता शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे कृषी विभागाच्या माध्यमातून आव्हान करण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा करण्यात येत आहे। ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। अनुदान यादीमध्ये नाव असेल पण रक्कम जर खात्यावरती जमा झाली नसेल तर तात्काळ ई-केवायसी करा। ई-केवायसी केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। तसेच आता पीक विम्याची रक्कम देखील लवकर खात्यावरती जमा केली जाणार आहे। 2693 कोटी रुपयांच्या तूर खरेदीला केंद्राची मंजुरी। महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा सध्या जर बघायला गेलं तर अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। 2696 कोटी रुपयांच्या तूर खरेदीला केंद्राची मंजुरी। बदलत्या वातावरणाचा पिकांवरती परिणाम, अनेक रोगांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांचा खर्च वाढला। सध्या जर बघायला गेलं तर आता या ठिकाणी म्हणजेच की वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहे। बदलत्या वातावरणाचा पिकांवरती परिणाम होत असल्यामुळे आता रोगांचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अर्थसंकल्पानंतर खात्यावरती जमा होणार 2000 रुपये। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता अर्थसंकल्पानंतर खात्यावरती जमा होणार आहे। तसंच पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याआधीच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार। महत्त्वाची बातमी, हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नसेल तर ई-केवायसी करावी। तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या? बातम्या चांगल्या वाटल्या असतील तर इतर शेतकरी बांधवांसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तसेच दररोज बातम्या पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब बटनला क्लिक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।